मित्रांनो नमस्कार. वैचारिक सुकानूमध्ये आपलं स्वागत आहे. अलीकडेच किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईंज व खंडाळा अनुक्रमे 350 कोटी व 150 कोटी अशी म्हणून 500 कोटीची मदत थकामी केंद्र सरकारकडून जाहीर झाली. तसं कारखाना प्रशासनानं प्रसिद्धी माध्यमांकडे प्रसिद्धीला दिलेलं आहे. आता ही मदत कोणामुळे झाली, प्रत्यक्षात ही मदत कुणी खेचून आणली? कारण जे सरकारमध्ये आहेत श्रेय घेण्याचा अधिकार अर्थातच त्यांचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हे सरकार खाडकन जागं झालं. अचानक यांना शेतकऱ्यांविषयी महिलांविषयी एवढा कळकळा कसा काय उत्पन्न झाला, तर ह्याचं उत्तर तुम्हाला आत्ता होऊन गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सापडेल. महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप आणि महायुतीला असा काय दणका दिला आणि त्याची परिणिती म्हणजे ही आता मदत त्यांनी जाहीर केली असं म्हणायला काय हरकत नाही. ते काही जरी असलं तरी हा निर्णय आपणा सर्वांसाठी स्वागतार्ह आहे. कारण किसनवीर कारखान्याचा कोंडलेला श्वास याच्यामुळं मोकळा व्हायला मदत होईल. त्यासोबत कारखाना जो खाजगीकरणाकडे चाललेला आहे त्याला एक प्रकारे ब्रेक लागेल असं समजायला काय हरकत नाही. आणि ही गोष्ट कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या हिताची आहे एवढं मात्र नक्की. गेल्या 17-18 वर्षात आजी माजी अध्यक्ष म्हणजे श्री मदन भोसले व श्री मकरंद पाटील ह्या दोघांनी जो काही कारभार केला, ह्या दोघांचा कारभार लोकांसमोर उघडा झाला, त्यांची पोलखोल झाली आणि हे दोघंही कारखान्याच्या दुरावस्थेला जबाबदार आहेत ही गोष्ट कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पटलेली आहे. किसनवीर कारखान्यावर जवळजवळ 1000 कोटींचं कर्ज आहे असं सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलेलंच आहे. आता ही जी राज्य सहकारी बँकेचं कर्ज मिळणार आहे त्यातून आत्ता कारखान्यावर वेगवेगळ्या 9 बँकांचं कर्ज आहे. त्या बँकांची खाती OTSद्वारे निरंक करणार. राज्य सहकारी बँकेचा बोजा कारखान्याच्या प्रॉपर्टीला लागणार. त्यामुळं इतर बँका पुन्हा कर्ज देतील की नाही याबद्दल शंका आहे. मागील थकीत वीज बिल 54 कोटी, 26 महिन्यांचा कामगारांचा थकीत पगार प्लस खाजगी देणी. आता हे सगळं ह्या 500 कोटीमध्ये भागणार का आणि प्रशासनाकडे काय भांडवल राहील का हा सुद्धा संशोधनाचाच विषय आहे. परंतु जर ही मदत मिळालीच, प्रत्यक्षात ही मदत कारखान्याला मिळाली, पैसे कारखान्याकडे आले तर प्राधान्यानं कामगारांचे मागील वीज बिलाचे 54 कोटी, थकीत कामगाराचा पगार हे प्राधान्यानं मिळणं गरजेचं आहे. तसा आग्रह कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कामगारांना शासनाकडे धरावा लागेल. अन्यथा शेतकऱ्यांच्या खिशात हात घालायला सरावलेले हे सत्ताधारी जुन्या बँकांची कर्ज फेडण्याची कारणं देऊन शेतकऱ्यांना व कामगारांना पुन्हा वाऱ्या सोडतील अशी शक्यता नाकारता येत नाही. श्री मदन भोसलेंच्या कार्यकाळामध्ये राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून मदत मिळू नये, बँकांकडून कर्ज मिळू नये म्हणून पाटील बंधूंनी अनेक वेळा अडचणी निर्माण केल्या असे आरोप जुन्या प्रशासनानं बऱ्याच वेळा केलेले आहेत. आत्ता जी ही मदत कारखान्याला जाहीर झालेली आहे त्यामध्ये मदन भोसलेंनी कुठं आडकाठी केली असं प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. त्यामुळेच ही मदत जाहीर झाली असावी. कारखान्याच्या दुरावस्थेला आजी माजी अध्यक्ष दोघंही तेवढे जबाबदार आहेत. त्यामुळं श्रेयवादासाठी कुणी वर बडवायची काही गरज नाही. तालुक्यामध्ये आज मितीलासुद्धा पर्यटन, पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न अशा अनेक समस्या लोकांपुढं आहेत. तालुक्याला श्री मकरंद पाटील हे गेले सलग 15 वर्ष आमदार आहेत. मग आता 15 वर्षामध्ये आमदार साहेबांनी तालुक्यात काम केलं म्हणजे नक्की काय केलं हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडणं साहजिक आहे. अलीकडेच अधिवेशनामध्ये राज्य सरकारने भरमसाठ योजना लोकांसाठी जाहीर करून ठेवल्यात. शेतकऱ्यांना हेक्टरी 5000ची मदत, संपूर्ण शेतकऱ्यांचं वीज बिल माफ, शेतीपंपाचं वीज बिल माफ, शुभमंगल योजना, अन्नपूर्णा योजना, पिंक रिक्षा, महिलांना लाडकी बहीण योजना. त्याच्यामुळं
आता ह्या ज्या योजना जाहीर झाल्यात याच्यावर समिती स्थापन होणार आणि नक्की ह्या योजना व्यवहार्य आहेत का ह्याची तपासणी होणार आणि त्याच्यानंतर मग त्याची अंमलबजावणी होणार। त्यामुळं ह्या योजनांबाबत तज्ज्ञांना साशंकता आहे, तसं ते लोक बोलून दाखवतात। त्यात किसनवीर कारखान्याला 500 कोटी आलेच। प्राधान्यानं शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं आणि कामगारांचे पगार मिळणं अतिशय गरजेचं आहे। 500 कोटींची जरी कारखान्याला मदत झाली तरी गेल्या 7-8 वर्षात शेतकऱ्यांना जो त्रास सहन करावा लागला आहे, जो त्यांच्या प्रपंचावर परिणाम झाला आहे, तो ह्या मदतीच्या कित्येक पटीनं अधिक आहे। त्यामुळं ती भरून काढण्याची जबाबदारी ह्या दोघांचीच आहे। किसनवीर कारखान्याला ही आर्थिक मदत मिळेल अशी आशा आपण सर्वजण करूयात आणि शेतकऱ्यांना व कामगारांना व्याजासह त्या थकीत रकमा मिळाव्यात, तरच खऱ्या अर्थाने कार्यक्षेत्रातील शेतकरी कामगार भरून पावेल, तरच खऱ्या अर्थानं गंगेत घोडं न्हालं असं म्हणावं लागेल। धन्यवाद।